मित्रांनो, तुम्ही पण मधुमेहाच्या म्हणजेच डायबिटीजच्या गोळ्या खाऊन कंटाळा आहात का? सगळं काही ट्राय करूनही तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहत नाहीये का? जर मी तुम्हाला सांगितलं की जेवणापूर्वी फक्त अर्धा चमचा एक खास गोष्ट घेतल्याने तुमची शुगर अगदी जादूसारखी कंट्रोलमध्ये येऊ शकते, तर तुमचा विश्वास बसेल का? होय, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संगीता जाधव आणि आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जिचा फक्त अर्धा चमचा दररोज जेवणापूर्वी घेतल्यास तुम्ही तुमची ब्लड शुगर अगदी सहजपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आजचा आपला व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे जे मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि त्याला नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करू इच्छितात. मित्रांनो, मधुमेहासाठी आपण अनेक प्रकारच्या औषधी घेतो, पण कधीकधी भरपूर औषधं खाऊनही आणि सगळं काही ट्राय करूनही आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. तुम्ही कधी विचार केलाय असं का होतं? बघा, डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याचा आणि दिवसभरात आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो त्याचा थेट परिणाम आपल्या ब्लड शुगरवर होतो. त्यामुळेच जर आपल्या आहारावर आणि रोजच्या सवयींवर लक्ष दिलं नाही तर फक्त औषधांच्या भरोशावर याला कंट्रोलमध्ये ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. म्हणूनच आज मी तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल ठेवणाऱ्या या रेमेडीसोबतच काही अशा प्रॅक्टिकल टिप्स आणि स्ट्रॅटेजीज सांगणार आहे ज्या तुमचा डायबिटीज इफेक्टिव्हली मॅनेज करण्यासाठी खूप जास्त मदत करतील. तर सर्वात आधी समजून घेऊया की ब्लड शुगर म्हणजे नेमकं काय असतं आणि डायबिटीजमध्ये तिला कंट्रोल ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे. बघा, ब्लड शुगर जी ग्लुकोजच्या रूपात आपल्या रक्तात असते ती आपल्या शरीराला ऊर्जा आणि ताकद देते. जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तेव्हा आपलं शरीर त्यातील कार्बोहायड्रेट्सला ग्लुकोजमध्ये रूपांतरित करतं आणि हे ग्लुकोज रक्तात मिसळतं, जेणेकरून आपल्या शरीराचे सर्व अवयव हे ग्लुकोज शोषून घेऊ शकतील आणि एनर्जी तयार करू शकतील. आता आपल्या अवयवांना ही शुगर स्वतःमध्ये शोषून घेण्यासाठी इन्सुलिन नावाच्या एका हार्मोनची गरज असते, जो या शुगरला आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या पेशींमध्ये जाण्यास मदत करतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज होतो तेव्हा त्याचं शरीर एकतर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा मग त्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही आणि याच कारणामुळे रक्तात असलेली शुगर आपल्या शरीरात शोषली जात नाही आणि हळूहळू रक्तातच वाढत जाते. यातूनच हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीज निर्माण होतो. आणि मित्रांनो, जर ही हाय ब्लड शुगर आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये दीर्घकाळ राहिली तर ती आपले डोळे, किडनी आणि मज्जातंतूंना खूप जास्त नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच ब्लड शुगर मॅनेज करणं, तिला कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. तर चला बोलूया ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठीच्या सर्वात पहिल्या स्टेपबद्दल, जी आहे जेवणापूर्वी फायबरने भरपूर असलेलं सॅलड म्हणजेच कोशिंबीर खाणे. आता फायबरबद्दल तुम्हाला माहीतच आहे की ते फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे त्यांच्यापासून बनवलेलं सॅलड जेवणापूर्वी खाल्ल्याने आपल्याला भरपूर फायबर मिळतं. बघा, जेव्हा आपण आपल्या मुख्य जेवणाआधी एक चांगलं फायबर रिच सॅलड खातो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या ब्लड शुगरवर होतो. फायबर, विशेषतः सॉल्युबल फायबर, जे फळे आणि भाज्यांमध्ये असतं ते पाण्यासोबत मिसळून एका जेलसारखं स्ट्रक्चर बनवतं. हे जेल पचनाच्या वेळी आपल्या पोटात आणि आतड्यांमध्ये जाऊन पसरतं आणि शुगर आणि कार्बोहायड्रेट्सच्या शोषणाचा वेग कमी करतं. हे सॅलड तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही फळापासून किंवा भाजीपासून किंवा दोन्ही एकत्र करून बनवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही सफरचंद, पपई, पेरू, पालक, गाजर, काकडी किंवा सीझननुसार तुमच्या आवडीची जी कोणती गोष्ट उपलब्ध असेल ती या सॅलडमध्ये वापरू शकता. जर तुम्ही एक पिझ्झा खाल्ला तर फक्त पिझ्झा खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर किती वेगाने आणि किती जास्त वाढते आणि त्यानंतर लगेचच काही मिनिटात कमीसुद्धा होते. आणि जर हा पिझ्झा खाण्यापूर्वी तुम्ही सॅलड खाल्लं तर त्यामुळे ब्लड शुगरमध्ये इतका जास्त चढ उतार येत नाही आणि ती बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये राहते, स्थिर राहते. आणि हो, इथे एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ब्लड शुगरमध्ये जेवढा जास्त चढ उतार येतो, शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचा धोका तितकाच जास्त वाढतो आणि याच कारणामुळे बहुतांश लोकांमध्ये डायबिटीज निर्माण होतो. सॅलडनंतर आता बोलूया प्रोटीनबद्दल, जो ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठीचा दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रोटीन आपल्या ब्लड शुगर लेव्हल्सला स्थिर ठेवण्यात खास भूमिका बजावतं. आता तुम्ही म्हणाल की प्रोटीनचा याच्याशी काय संबंध? तर मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण आपल्या जेवणात चांगल्या प्रमाणात प्रोटीनचा समावेश करतो तेव्हा ते तुमच्या ब्लड शुगरला वेगाने वाढण्यापासून रोखतं. कारण होतं असं की प्रोटीन पचायला खूप जास्त वेळ लागतो, ज्यामुळे आपलं ग्लुकोजचं शोषण संथ होतं.
म्हणजेच जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्स सोबत प्रोटीन मिक्स करून खाता तेव्हा तुमच्या शरीराला कार्बोहायड्रेट्स तोडण्यासाठी आणि मेटाबोलाइज करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे ब्लड शुगरमध्ये अचानक जंप येत नाही. तर माझा सल्ला हाच आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात प्रोटीनचा नक्की समावेश करा. मग ते ॲनिमल बेस प्रोटीन असो किंवा प्लांट बेस प्रोटीन, तुम्ही कोणतंही प्रोटीन घेऊ शकता. प्लांट बेस प्रोटीनमध्ये तुम्ही हरभरे, डाळी, सोयाबीन आणि ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. तर ॲनिमल बेस प्रोटीनमध्ये तुम्ही ग्रिल्ड चिकन, फिश, अंड्याचा पांढरा भाग किंवा थोडंसं पनीर खाऊ शकता. तुमच्या जेवणात सॅलड आणि प्रोटीनचा समावेश करण्याव्यतिरिक्त अजून एक काम जे तुम्हाला तुमची शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नक्की करायला हवं ते म्हणजे एक अतिशय इंटरेस्टिंग व्यायाम, ज्याला सोलियस पुशअप्स म्हणतात. सोलियस स्नायू मित्रांनो आपल्या पायाच्या खालच्या भागात मागच्या बाजूला असतो आणि हा स्नायू ब्लड शुगरला कंट्रोलमध्ये करण्यासाठी आश्चर्यकारकपणे खूपच इफेक्टिव्ह असतो. जेव्हा आपण आपल्या या स्नायूला ॲक्टिवेट करतो तेव्हा तो आपल्या शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजला शोषून घेण्यास आणि त्याचा वापर करण्यास खूप जास्त मदत करतो, ज्यामुळे आपली ब्लड शुगर लेवल सुधारते आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते. हा व्यायाम खूपच सोपा आहे. यासाठी तुम्हाला फक्त एका खुर्चीवर बसायचे आहे आणि मग आपल्या पायाची बोटं जमिनीवर घट्ट दाबून ठेवत आपल्या टाचा वाकच्या बाजूने वर उचलायचे आहेत. जसं काही तुम्ही पायाच्या बोटांवर उभे आहात काहीसं तसं. या पोझिशनला काही सेकंदांसाठी होल्ड करून ठेवा आणि मग आरामात टाचा पुन्हा जमिनीवर खाली आणा. तुम्ही हा व्यायाम दिवसातून अनेक वेळा करू शकता. विशेषतः जेवणानंतर हा व्यायाम करणं खूप जास्त फायदेशीर ठरतं. नियमितपणे हा व्यायाम केल्याने तुमचे सोलियस स्नायू ॲक्टिवेट राहतात, जे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास आणि ब्लड शुगर लेवल्स नॅचरली मॅनेज करण्यात तुमची खूप जास्त मदत करतात. तसं पाहिलं तर सोलियस पुशअप्सवर मित्रांनो मी एक वेगळा डिटेल्ड व्हिडिओ आधीच बनवला आहे, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल, टेक्निक व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवटी जी लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तो सोलियस पुशअप्सचा व्हिडिओ पण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि ते एक्झॅक्टली कशाप्रकारे काम करतं हे तुम्हाला समजेल. द मॅजिकल रेमेडी, ॲपल सायडर व्हिनेगर. मित्रांनो, डायबिटीज कंट्रोल करण्याच्या या उपयुक्त टिप्स आणि स्ट्रॅटेजीज जाणून घेतल्यानंतर आता आपण बोलूया त्या मॅजिकल रेमेडीबद्दल, जिचा फक्त अर्धा चमचा जेवणापूर्वी जर तुम्ही घेतला तर ती जादूसारखी तुमची ब्लड शुगर वाढण्यापासून रोखते. तर चला आता सस्पेन्स संपवूया आणि जाणून घेऊया की ही रेमेडी कोणती आहे. ही रेमेडी आहे मित्रांनो ॲपल सायडर व्हिनेगर, म्हणजेच सफरचंदाचं व्हिनेगर. होय, ॲपल सायडर व्हिनेगर, जे तुमच्या डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये एक गेम चेंजर ठरू शकतं. फक्त अर्धा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर जर तुम्ही तुमच्या मुख्य जेवणापूर्वी घेतलं तर ते तुमच्या ब्लड शुगर लेवल्सवर लक्षणीय प्रभाव पाडू शकतं. जेव्हा तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर घेता तेव्हा त्यामध्ये असलेलं ॲसिटिक ॲसिड तुमच्या पोटाची एम्प्टिंग प्रोसेस म्हणजेच पोट रिकामं होण्याची प्रक्रिया स्लो डाऊन करतं. याचा अर्थ असा मित्रांनो की जेवणानंतर तुमच्या पोटातले अन्न जास्त वेळ तिथेच राहतं आणि खालच्या बाजूला आतड्यांकडे हळूहळू सरकतं, ज्यामुळे काय होतं की ग्लुकोज तुमच्या रक्तात अतिशय संथ गतीने रिलीज होतं, जे ब्लड शुगरला स्पाइक होण्यापासून रोखतं. ॲपल सायडर व्हिनेगरचा हा इफेक्ट विशेषतः टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज मॅनेज करत आहात तर जेवणापूर्वी थोडा वेळ आधी एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते पिऊन घ्या आणि बघा की कशी यामुळे तुमची ब्लड शुगर हळूहळू कंट्रोलमध्ये राहायला सुरुवात होते. तसं पाहिलं तर ॲपल सायडर व्हिनेगर मित्रांनो बहुतांश लोकांना सहजपणे टॉलरेट होतं, पण ते घेताना काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे. सर्वात पहिलं म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर नेहमी पाण्यात मिसळूनच वापरा, अन्यथा यामुळे दातांचं जे इनॅमल असतं ते खराब होऊ शकतं आणि तुमच्या घशात खवखवसुद्धा होऊ शकते, कारण हे मुळात एक प्रकारचं ॲसिडच आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना पोटात ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांनी देखील ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. आणि शेवटी हे देखील लक्षात ठेवा की ॲपल सायडर व्हिनेगर काही औषधांसोबत रिॲक्ट करू शकतं. त्यामुळे जर तुमची डायबिटीजची किंवा इतर कोणत्याही आजाराची औषधं दीर्घकाळापासून चालू असतील तर हे घेण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कन्क्ल्युजन मित्रांनो, तसं तर प्रत्येक आजारात मी नेहमी सांगते की जेवढे औषधोपचार गरजेचे आहेत तेवढेच आपल्या आहाराची आणि लाईफस्टाईलची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. पण जेव्हा डायबिटीजचा विषय येतो तेव्हा या गोष्टीचं महत्त्व आणखी जास्त वाढतं, कारण डायबिटीजमध्ये स्वतःच्या दिनचर्येची आणि आहाराची काळजी घेणं हे औषधं घेण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं.
पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे मित्रांनो की आपल्यापैकी बहुतांश लोक डायबिटीज किंवा इतर कोणत्याही आजारासाठी 100% डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवरच अवलंबून राहू इच्छितात आणि म्हणूनच काही काळानंतर ही औषधंसुद्धा असर करणं बंद करतात आणि आजार आतल्या आत गंभीर रूप धारण करतो. म्हणूनच जर तुम्हाला डायबिटीज आहे तर या सर्व गोष्टी ज्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा, त्यांना फॉलो नक्की करा. आणि या व्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समजून घेऊन आणि जाणून घेऊन तुम्ही तुमचं डायबिटीज अधिक सहजपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकता. चला तर मग याच सोबत मी आता तुमचा निरोप घेते. मी तुम्हाला पुन्हा भेटेन एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, हसवत रहा आणि दररोज काही ना काही नवीन शिकत रहा जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. धन्यवाद.